सरकारच्या चुकीमुळे हे आंदोलन उभं राहील असं तुम्हाला वाटतं का? कारण नीटचा पेपर फुटला, टीईटीचा पेपर फुटला, आक्रोश मांडायचा पुन्हा. सरकारच्या चुकामुळे हे झालं असं वाटतं आणि सरकारने वेळेत मी रिस्पॉन्स मी दिला नाही. म्हटल्याप्रमाणे आपली लोकशाही आहे, जिथं सरकारच्या प्रती काही याच्यातून समजा काही उणीव राहिली असेल, काही मागण्या असतील, तर ह्या सगळ्या ज्या आहेत या चर्चेतूनच निघत असतात. पेपर तिथं लीक झाला याचं समर्थन कोणीच करणार नाही, ते निषेधार्हच आहेत. काही विद्यार्थी वर्षानुवर्ष तयारी करत असतात, त्यांचे पालक काही गोष्टींचं त्याग करून त्या मुलांना शिकवत असतात, त्यामुळे त्या गोष्टीचं कोण समर्थन करणार नाही. पण अशा पद्धतीने जे नुकसान झालेलं आहे किंवा ते पुढं होता कामा नये, आणखीन त्या व्यवस्थेमध्ये काय सुधारणा आणाव्यात ह्यासाठीच्या विचारांची देवाणघेवाण आणि सूचना ज्या वेळेला एकमेकांच्या स्तरावर त्या ठिकाणी त्याची चर्चा होईल, त्याच्यातूनच त्याच्यामध्ये मार्ग हा निघाला जाईल. प्रत्येक पिढी ह्या आपापल्या वेगवेगळ्या अपेक्षा घेऊन असतात. माझ्या आधीच्या पिढीच्या अपेक्षा सरकारकडनं वेगळ्या होत्या, माझ्या पिढीच्या वेगळ्या असतील. ही जी पुढची जेनझी आहे किंवा अल्फा आहे, ह्यांच्या अपेक्षा सरकारकडून वेगळ्या आहेत. त्यामुळे 3-4 पिढ्या एकत्रितपणाने समाजामध्ये वावरत असताना प्रत्येकाच्या विचारांचं ज्या वेळेला एकत्रीकरण करून त्याच्यातनं मार्ग निघेल, मला वाटतं तेच नव्या पिढीला आणि शैक्षणिक व्यवस्थेला आणखीन सुदृढ करू शकतं. दोन्ही ठाकरे एकत्र येऊन आंदोलन करतायत. सोबत काँग्रेस देखील असणार आहे रविवारी या सरकारविरोधात. आंदोलन करण्याचा प्रत्येक पक्षाला आपापल्या पद्धतीनं अधिकार आहे. वेगवेगळे व्यासपीठ असतात. अनेक जसे राजकीय पक्ष आंदोलन करतायत, तसे काही अराजकीय विद्यार्थी सुद्धा आपापल्या स्तरावरनं करतायत. शेवटी प्रत्येक आंदोलन किंवा प्रत्येक सूचना, प्रत्येक भूमिका ही सरकारच्या स्तरावर महत्त्वपूर्ण एक असते. शेवटचा प्रश्न विचारतो. आदित्य तटकरे जे झालं त्याकडे कसं बघताय एक तरुण म्हणून? लाठीचार्ज असेल किंवा बाकीच्या नाही, गोष्टी खरं असेल? तर या बाबी दुर्दैवी आहेत. अशा नाही होता कामा. आणि मला असं वाटतं, की आंदोलन करत असताना एक दार आपण चर्चेसाठी नेहमी त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. कारण एखादा आंदोलन त्याच वेळेला यशस्वी होऊ शकतं, ज्या वेळेला ज्या मूळ कारणासाठी ते आंदोलन केलेलं आहे, ते कारण ज्या वेळेला मार्गी लागेल, त्याच वेळेला ते आंदोलन सत्कारणी होत असतं. त्यामुळे आंदोलन ह्याचसाठी केलं जातं, की ज्या उणिवा किंवा ज्या गॅप्स राहिलेल्या आहेत, त्या भरून निघाव्या. त्यामुळे दोन्ही बाजूंनी त्याच्यामध्ये सकारात्मकरित्या पुढच्या ह्याच्यामध्ये झालेला आत्तापर्यंत जे आहे त्याचं कोणी समर्थन करणार नाही. काही चुकीच्याही गोष्टी त्याच्यामध्ये झालेल्या आहेत दोन्ही बाजूंनी. सरकारने त्याच्यामुळे वेळेत जर हस्तक्षेप कसं आहे, केला असता किंवा रिस्पॉन्स दिला असता तर हे आधी टळलं आधी असतं. आधी काय झालं ह्याच्यापेक्षा आपण पुढं नेत असताना ते पुन्हा कधी होऊ नये ह्या गोष्टीच्या ज्या जी पावलं आहेत, जी वाटचाल आहे ती सरकारच्या वतीने उचलली जातील याची मला खात्री आहे.